मंडळी, निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा आत्मा आहे. त्या आत्म्यालाच नख लावलं जात असल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलं. त्यातच बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कोंडी फोडत निवडणूक आयोगानं अखेर बिगुल वाजवला. पण ही निवडणूक पारदर्शकपणे कशी पार पडणार हा विरोधकांचा सवाल कायम आहे. त्याचं कारण आहे, विरोधकांनी मतदार यादीतली दुबार नावं, खोटे पत्ते, खोटी नावं सगळं काही चव्हाट्यावर आणलं. त्याला घोळ आणि मतचोरी म्हटलं गेलं. त्याला काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा दुजोरा दिला. भले विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी असेल, पण वोट जिहाद म्हणत भाजपच्या नेत्यांनी सुद्धा मतदार याद्या कशा सदोष आहेत याची पोलखोल केली. पण या सगळ्यावरची निवडणूक आयोगाची आळीमिळी गुपचिळी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे का? दुबार मतदानाबाबत आयोगानं दिलेली उत्तरं गोलगोल होती का? मतदान याद्यांमधल्या घोळावर निवडणूक आयोगानं कुठलंही ठोस उत्तर का दिलं नाही? त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची एवढी घाई का झाली आहे? निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नको आहे का? सदोष मतदार याद्यांवर पारदर्शकपणे निवडणूक कशी घेतली जाईल या प्रश्नांच्या फैरी झाडत विरोधकांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर सवाल उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. एकीकडे विरोधक याला मतचोरी म्हणतायत, तर सत्ताधारी याला वोट जिहाद म्हणतायत. या सगळ्या राजकीय गदारोळात राज्यात सत्याचा मोर्चा निघाला. विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. पण निवडणूक आयोगानं थेट निवडणूक प्रक्रिया जाहीर करून विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं काही महत्त्वाचे सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याआधी बघूया हाच रिपोर्ट.